नमस्कार, मी आशिष जाधव. महाजनादेश 2019च्या या हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर तो मुहूर्त आलाय जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती नक्की होते आहे. फॉर्म्युला सुद्धा निश्चित झालेला आहे. दोघांनीही थोडं थोडं नमतं घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा कोणी पुढाकार घेऊन नमतं घ्यायचं याची चढाओढ अखेरपर्यंत सुरू होती. आता ती सुद्धा संपली आहे. अमित शहा यांनी मोठेपणा दाखवला, तर मातोश्रीवर अमित शहा पोहोचलेले आहेत. ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर दोन्ही बाजूनी शिवसेना आणि भाजपचे नेते, अशी एक कंबाईन चर्चा होणार आहे. आणि त्या चर्चेनंतर युतीची घोषणा करण्यासाठी मुंबईतल्या वरळी इथल्या ब्ल्यू या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होते आहे. तिथे युतीची घोषणा होते आहे. त्याचबरोबर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याचा बदला सुद्धा घेण्याचं काम लष्कराकडून चाललेलं आहे. सकाळपासून पुलवामा जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यामध्ये पुलवामा हल्ल्याचा जो सूत्रधार होता अब्दुल रशीद गाझी, तसंच आणखीन एक जैश मोहम्मदचा अतिरेकी हिलाल, या दोघांना ठार करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये आपले सुद्धा 4 जवान हे शहीद झालेले आहेत. तसंच तिसरीकडे हेगच्या इंटरनॅशनल कोर्टामध्ये कुलभूषण जाधव हा जो भारतीय माजी नौदल अधिकारी आहे, सध्या उद्योजक आहेत, याला पाकिस्ताननं बळजबरीनं इराणमधून ताब्यात घेतलं. त्यांच्या सोडवणुकीसाठी भारताचा लढा सुरू आहे. ज्येष्ठ ॲडव्होकेट हरीश साळवे हे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडतायत. 4 दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. 4थ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला अंतिम निकाल येईल अशी अपेक्षा आहे. कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारनं निकराचा लढा हा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू केलेला आहे. आपण बघूया पहिल्या 3 बातम्या. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे ती म्हणजे सेना भाजपची युती नक्की झालेली आहे. त्यासाठी मातोश्री वर बैठक सुरू होते आहे. ती बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे अशी माहिती मिळते आहे. आणि त्या बैठकीला उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच सेना भाजपचे नेते हे हजर राहणार आहेत. अमित शहा हे मुंबईत दाखल होऊन सोफिटेल हॉटेल नंतर मातोश्रीला जाणार आहेत अशी माहिती मिळते आहे. तिथे चर्चा होणार आहे. आणि संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे, जिला अमित शहा यांच्याबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा संबोधित करणार आहेत. आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा होणार आहे. फॉर्म्युला काय असणार आहे, नेमका फॉर्म्युला हा लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी काय असणार आहे, त्यावरती काय चर्चा होणार आहे, काही जागांची अदलाबदल करायची असेल तर ती कोणत्या जागांची अदलाबदल आहे, त्याही फॉर्म्युल्याला आजच अंतिम स्वरूप दिलं जाईल का, अशी अनेकविध चर्चा आज सुरू आहे. याचा सविस्तर खुलासा हा पत्रकार परिषद जी होणार आहे त्यामध्ये सेना भाजपचे नेते करणार आहेत. दुसरी बातमी आहे ती कुलभूषण जाधव यांची. साताऱ्याचे मूळचे कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत. ते इराणमध्ये व्यापारी म्हणून किंवा उद्योजक म्हणून काम करायला गेले असताना तिथूनच पाकिस्ताननी त्यांचं अपहरण केलं 2017 जानेवारीमध्ये. त्यानंतर पाकिस्ताननी त्यांना सांगितलं की हे हेरगिरीच्या आरोपावरून आम्ही कुलभूषण जाधव यांना अटक केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यावरती पाकिस्तानच्या लष्कराच्या न्यायालयानं खटला चालवला. त्यांना देहांताची शिक्षा दिली. पण भारत सरकारनं मध्येच अटकाव केला. थेट धाव घेतली ती हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. आणि तिथे मग आंतरराष्ट्रीय न्यायालयात जोवर सुनावणी पूर्ण होत नाही, जोवर अंतिम निकाल येत नाही, तोवर कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असा आदेश हा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला बजावला. आणि आता आजपासून 4 दिवस पुढचे अंतिम सुनावणी होणार आहे. आज सुरुवातीलाच जेव्हा अंतिम सुनावणी सुरू होणार होती तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निक्षून हे पाकिस्तानला सांगितलेलं आहे की सुनावणीपर्यंत म्हणजे पुढचे 4 दिवस जोवर निकाल येत नाही तोवर कुलभूषण जाधव यांच्या जीवाला कुठल्याही आणि कसलाही प्रकारचा हात लागता कामा नये. आणि पाकिस्तानने तिथं हे सांगितलेलं आहे
की ते अजून जिवंत आहेत। जोवर न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर ठेवणार आहोत। आपला जी लढाई आहे ती आता मोठी आहे। तिथे हरीश साळवे भारत सरकारची बाजू मांडतायत। आपल्यासोबत विनोद राऊत सुद्धा आहेत, ते नंतर चर्चेत सविस्तर याविषयी आपल्या बोलणार आहेत। आता वळूया तिसऱ्या बातमीकडे। तिसरी बातमी आहे ती पुलवामाचा जो हल्ला झाला होता 4 दिवसापूर्वी, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन बदला ही लष्कराची कारवाई पुलवामा जिल्ह्यात सुरू झालेली आहे। सकाळपासून जैश मोहम्मदचे जे अतिरेकी कुठे लपून बसले होते तिथे डेरा घालण्यात आलेला आहे। त्यांना कोंडी करून पकडण्याचा प्रयत्न होतोय। माहिती अशी आलेली आहे हाती की जो पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता अब्दुल रशीद गाझी उर्फ कामरान याला ठार करण्यात यश मिळालेलं आहे। त्याचबरोबर त्याचा सहकारी हिलाल हा सुद्धा जैशचा एक कमांडर होता, त्याला सुद्धा ठार केले गेलेला आहे। पण त्या बदल्यात भारताला 4 जीव गमवावे लागलेले आहेत। लष्कराच्या एका मेजरसह 4 जवान हे शहीद झालेले आहेत। तर या संदर्भात महत्त्वाचं सांगायचं हे आहे की भारत सरकारनं बदला घ्यायला सुरुवात केलेली आहे। अजूनही काश्मीरमध्ये जवळपास 327 दहशतवादी हे सक्रिय आहेत। त्यांना हुडकून त्यांचा अंत करण्याची ही मोहीम आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेशन बदला, जे आजपासून सुरू झालेलं आहे। पहिल्याच दिवशी मोठं यश हाती लागलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या 3 बातम्या आपण बघितलेल्या आहेत। आपण यावरती चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आमचे इनपुट हेड विनोद राऊत आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सुद्धा आहेत। तसंच आपल्यासोबत वर्धा या लोकसभा मतदारसंघाचे, ज्यावरती आपण उत्तरार्धात चर्चा करणार आहोत, पण राज्याचे माजी पोलीस अधिकारी अधूनमधून जय महाराष्ट्र न्यूजच्या चर्चेमध्ये ते सहभागी होत असतात। ते धनराज वंजारी हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात वर्ध्याच्या उतरू पाहतात, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। तसंच रमेश चोपडे हे वर्ध्याचे स्थानिक नेते आहेत भाजपाचे, जे वर्धा लोकसभा मतदारसंघाबरोबरच भाजपची सुद्धा किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून सरकारच्या वतीनं सुद्धा आज बोलणार आहेत। तसंच आपल्यासोबत अभिजित वंजारी हे नागपूरचे काँग्रेसचे एक स्थानिक नेते आहेत, ते सुद्धा असणार आहेत। मी सुरुवातीला उत्सुकता ताणलेली आहे की युतीचं काय होणार आहे, युती होणार असेल तर कशी होणार आहे, नेमकं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार आहे, नमतं कोणी घ्यायचं, पुढाकार कोणी घ्यायचा, मोठा भाऊ लहान भाऊ कोण, याविषयी बरीच उत्सुकता आहे। म्हणूनच मी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे जातो। दिनेश, उत्सुकता फार ताणू नकोस, आधी सविस्तर हे सांग की काय होणार आहे। आशिष सर, शिवसेना भाजप युतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक म्हण आहे की जो हमेशा गरजते है वो हमेशा बरसते भी नाही। बघायला झालं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेनं स्वबळाच्या घोषणा दिल्या किंवा ज्या गर्जना होत्या त्या आता युती जवळपास अधिकृतरित्या घोषित होईल। ज्या गर्जना स्वबळाच्या होत्या त्या आता संपुष्टात आलेल्या आहेत। सामोपचाराने युती होते आहे। दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज काय आहे याची कल्पना आलेली आहे। विशेषतः शिवसेनेला कल्पना आली आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती, लोकप्रतिनिधी म्हणत होते की युती होणार आहे, ठामपणे खासगीत भाष्य करत होते। पण शिवसैनिक भावनिक आहेत। ज्या पद्धतीने स्वबळाची भाषा स्वतः पक्षप्रमुखांकडून केली गेली होती, राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर झाला होता स्वबळावर निवडणुका लढवण्याचा। आता उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करतात, कारण 6:30 वाजता अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे। मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत, शिवसेना भाजपचे नेते उपस्थित असणार आहेत। पण महाराष्ट्राच्या जनतेला आणि पर्यायाने शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना हे स्पष्ट करावं लागेल की युती नेमकी कुठल्या मुद्द्यावर होते। सध्या मी मातोश्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान कलानगरच्या प्रवेशद्वारावर आहे। इथली थेट दृश्य मी सध्या दाखवू शकतो की नेमकी काय स्थिती आहे। सगळ्यांचीच उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे। काही वेळातच स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर दाखल होतील। त्याआधीच ते मातोश्री पासून काही अंतरावर असलेल्या वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। इथे भाजप नेते आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची चर्चा होते आहे आणि आता एक समाधानकारक तोडगा जो युतीचा फॉर्म्युला आहे
तो काही वेळातच अधिकृतरित्या घोषित होणं अपेक्षित आहे। जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत, त्यापैकी 25-23 शिवसेना 23 जागा, भाजप 25 जागा आणि विधानसभेसाठी 143-145 असा एक फॉर्म्युला, तर लोकसभेसाठी 24-24 हा एक दुसरा फॉर्म्युला आहे आणि 144-44 समसमान जागा वाटप, हे असे 2 फॉर्म्युले चर्चेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतलेली आहे की केंद्रात तुम्ही जर वरिष्ठ असाल तर राज्यात आम्ही मोठे भाऊ आहोत, मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे। भाजपनं तयारी दर्शवली होती की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद समसमान कालावधीसाठी हे मंत्रीपद वाटून घेऊ, मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ। शिवसेना त्यास अनुकूल होते आहे का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या दोन्ही नेत्यांच्या भूमिकातून निघू शकतील। पण उद्धव ठाकरे यांना खूप मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे, कारण पत्रकार परिषद खूप वेगळ्या पद्धतीची असू शकते। कदाचित उद्धव ठाकरेंवर प्रश्नांचा भडीमार होऊ शकतो, कारण खूप टोकाची भूमिका ही उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आली होती। स्वबळाचा नारा असेल, युतीत 25 वर्ष सडली शिवसेनेची ही भूमिका असेल, नोटबंदीवरून टीका असेल किंवा राफेल करारावरून टीका असेल, चौकीदार चोर है या पद्धतीचं जहाल विधान असेल, या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील। तुलनेनं भाजप गेल्या वर्षभरापासून युतीसाठी आग्रही होती। अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते, मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला होता। कुठलीही वेडीवाकडी विधानं जी युतीस घातक ठरू शकतील अशी गेल्या सव्वा वर्षाच्या काळात युतीच्या भाजपच्या नेत्यांकडून झालेली नाही आहेत। त्यामुळे साहजिकच आता शिवसेना नेमकं काय स्पष्टीकरण करते, शिवसेनेत काही 2 मतप्रवाह आहेत का, जो स्वबळाच्या बाजूने आहे किंवा जो सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे। पण राजकारणातली अपरिहार्यता आहे, लोकप्रतिनिधींची मागणी होती शिवसेनेतल्या, त्यानुसार आता उद्धव ठाकरे यांना हा निर्णय घ्यावा लागतोय। ठोस कारण काय दिलं जातं, राष्ट्रीय सुरक्षा, केंद्रात मजबूत सरकार जे पाकिस्तान विरोधी लढा देऊ शकेल, कडबोळ्यांच्या सरकारपेक्षा एक मजबूत सरकार, देशहिताचं सरकार असणं गरजेचं आहे का, असा एक पर्याय किंवा अशा एक भूमिका पत्रकार परिषदेत मांडली जाते आहे का, या सगळ्या गोष्टी पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। ठीक आहे, आपल्यासोबत रमेश चोपडे सुद्धा आहेत। रमेश चोपडे, अखेर सेना भाजप युती होते आहे, कार्यकर्त्यांना अशी अंधुकशी आशा होती की सेना भाजप युती होते नाही होत, झाली तर ती कुठल्या पद्धतीने होते, कशी होते, पण इतकं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटलं नाही की भाजप इतकं नमतं घेईल। म्हणजे परवा मुख्यमंत्री जाऊन आले मातोश्रीवरती, आज अमित शहा जात आहेत, अजूनही युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे की नाही अधिकृत वाच्यता कोणाकडून नाही आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय म्हणाल की युती झाली पाहिजे, ती तुमच्या पक्षाच्या फायद्याची आहे की ती तुमच्या पक्षाची गरज आहे? भाजपची आज गरज आहे, एनडीएचा एक पार्टनर म्हणून शिवसेना आपल्याला हवा, ही भाजपची गरज आहे। निश्चितच महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीची गरज आहे, कारण की ही दुसऱ्यांदा भाजप शिवसेना हा सत्तेत आलेला आहे। गेली 1950च्या नंतर जास्तीत जास्त वेळा काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन या महाराष्ट्रात राहिलेलं आहे आणि त्यामुळे या समविचारी पक्षांनाही जी भाजप आणि शिवसेना आहे यांनाही माहीत आहे की जर आम्ही युती केली नाही तर निश्चितच आमचं नुकसान होईल आणि आता युती होते याचा आनंद आहे। कार्यकर्त्यामध्ये युती व्हावी अशी मनीषा होती आणि जी युती झाली त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात भाजप शिवसेना ही सत्तेत येईल, यात कोणताही वाद नाही। ठीक आहे, ठीक आहे। मी धनराज वंजारी यांच्याकडे जातोय, युतीवरती मला त्यांचंही भाष्य ऐकून घ्यायचं आहे। सर, सेना भाजप एकीकडे, दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी, असा हे दुहेरी सामना होईल असं म्हणता म्हणता कदाचित तिरंगी लढत महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। बहुजन वंचित आघाडी असेल किंवा राजू शेट्टी पण काही ठिकाणी वेगळे लढू पाहतायत, अशा वेळी चौरंगी लढत सुद्धा काही ठिकाणी होऊ शकते। अजूनही चित्र स्पष्ट नाहीये। तुम्ही कसं बघताय की आगामी लोकसभा निवडणूक जी महाराष्ट्रामध्ये होईल ती केवळ दुहेरीच होईल की काही ठिकाणी तिरंगी चौरंगी अशाही लढती होतील? चौरंगी सुद्धा लढती होती। आता युतीचं जे सरकार भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचं हे जे चालू आहे
लोकांना हे बऱ्यापैकी कळलेलं आहे की ही युती म्हणजे अर्थसत्ता राजकीय सत्तेच्या माध्यमातून कशी बळकवावी त्याचं षडयंत्र आहे. काहीतरी बोलायचं, अगदी टोकाची भूमिका घ्यायची, अफजल खानापर्यंत काहीतरी जायचं आणि मग तोंडात हात घालून दात मोजून मग दात पाडील वगैरे वगैरे भाषा वापरायची आणि नंतर वेळ आली की तिथे आपल्याला मलिदा खायचा आहे त्या ठिकाणी मात्र एक व्हायचं. हे आता सर्वसाधारण जनतेच्या सरळ सरळ लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणजे याचा किती परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे. येणारा काळच दाखवेल आपल्याला. महत्वाचं असं आहे वर्धा जिल्ह्याबद्दलचं, वर्धा मतदारसंघाबद्दलचं, या ठिकाणी बहुसंख्येने जे लोक आहेत ते अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आणि छोटे मोठे लहान लहान धंदे करणारे लोक यांचं फार मोठं संख्याबळ या मतदारसंघामध्ये आहे. त्यांची जी आजची भूमिका आहे ते उघडपणे कॉमन माणूस बोलत नाही, पण अंतरात एवढी जबरदस्त खतखत आहे राज्यकर्त्यांबद्दल. म्हणून मला भाजपबद्दल जरा चिंता वाटते. भाजपने कितीही आपले मनोरे वरती केले किंवा कितीही प्रबल उमेदवार, हल्ली प्रबल उमेदवाराची व्याख्या म्हणजे पैसे जास्त असलेला उमेदवार अशी सर्वसाधारण लोकशाहीच्या वातावरणात व्याख्या झालेली आहे. ते जरी टाकले तरी मला वाटत नाही भाजपला इतकंच सोपं जाईल. काँग्रेसबद्दल परिस्थिती जर विचारली तर काँग्रेसबद्दल असं आहे की काँग्रेसही थोड्याफार प्रमाणात असाच इमेज लोकांच्या मनात आहे. शिवाय काँग्रेस हा पक्ष परंपरेने तेच ते चेहरे घेऊन आणि तेच ती घराणे घेऊन कोणाचं कोणीतरी घराण्यात होतं म्हणून तो येतोय, त्याला सुद्धा आता लोक विटलेले दिसत आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी सारखा जो एक तिसरा फ्रंट येऊ पाहत आहे ज्याच्यामध्ये लोकांना नवीन चेहरे, अकॅडमिक मधली लोक, राजकारणामध्ये नवीन पायंडा निर्माण करू शकणारी क्षमता असलेली लोक, किंबहुना त्यांचे स्थानिक प्रश्न हे संसदेत मांडणारी लोक, ज्यांना भूमिग्रहण अधिनियम कळत नाही किंवा ज्यांना कमाल जमीन धारणा कायदा कळत नाही, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट काय आहे त्याचे कळत नाही, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाच्या ज्या केसेस डेव्हिड भारतीपासूनच्या सज्जन सिंग पर्यंत आलेल्या हे कळत नाही, ते लोक स्थानिक लोकांचे प्रश्न संसदेत कसे मांडतील, काय त्याने आतापर्यंत अचीव केलेला आहे, हा एक यक्ष प्रश्न इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि चौथं जसं तू म्हणाला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सुद्धा या ठिकाणी प्राबल्य आपल्याला नजरेआड करता येणार नाही. म्हणून मी जसं म्हणालो की लढत दुरंगी तर अजिबात नाही, तिरंगी किंवा चौरंगी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे असं माझं प्रांजळ ठीक आहे सर. आपण वर्धा मतदारसंघाविषयी या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बोलणार आहोत सविस्तरपणे. मी जी दुसरी बातमी आहे ती खूप महत्वाची आहे. ती आहे कुलभूषण जाधव यांना जे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत सरकार आपली बाजू मांडून सोडवू पाहत आहे त्याची अंतिम सुनावणी आजपासून सुरू झालेली आहे. आपल्यासोबत विनोद राऊत आहेत आमचे इनपुट हेड. विनोद, आज हरीश साळवेंनी जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांनी भारताच्या वतीनं कुलभूषण जाधव यांच्यासाठी आपली बाजू मांडलेली आहे. तर त्यांच्या बाजूमध्ये त्यांनी दावा काय केलेला आहे? कारण पाकिस्तान म्हणतंय की कुलभूषण जाधव हा हेरगिरी करत होता, आम्ही त्याला पाकिस्तानच्या जमिनीवरती अटक केलेली आहे, त्यांनी एक बॉम्बस्फोट सुद्धा पाकिस्तानात घडवून आणलेला आहे असा आरोप ठेवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली होती. त्यानंतर आपण हे प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलेलं आहे. आता जेव्हा ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी बाजू मांडली आहे ते नक्की भारत सरकारचं हरीश साळवे यांच्या बाजूतून काय पुढे आलेलं आहे म्हणणं? आशिष, आज हरीश साळवे यांनी आताही तो युक्तिवाद सुरू आहे, 5:30 वाजेपर्यंत तो युक्तिवाद सुरू राहील. त्यांनी महत्त्वाच्या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत जे सर्व जगाचं म्हणजे सर्व देश आहे त्यांचं अंतर्गत जर रिलेशन असेल, आउटर रिलेशन, ते व्हिएना ट्रिटीवरनं चालतं. व्हिएना संधी जे 1961 मध्ये जवळपास 117 देश एकत्र येऊन त्या व्हिएना संधी होती. या व्हिएना संधीच्या अंतर्गत देशांतर्गतले कौन्सिलेट बाहेरच्या देशाचे कसे चालावेत, त्यांची नियमावली काय आहे. जर एखादा आपला कर्मचारी म्हणजे भारताचा कर्मचारी जर पाकिस्तानमध्ये हेरगिरी करताना सापडला कुठल्याही देशाचा, तर त्या कुठले नियम त्याला लागतात या सगळ्याची एक विस्तृत म्हणजे 53 कलम या व्हिएना विधीमध्ये आहे, व्हिएनाच्या संधीमध्ये आहे. आणि ही बाउंड असते सगळं म्हणजे जगात जे सगळं आंतरदेशीय बाहेरच्या देशाचे जे सगळं नियम चालतात ते व्हिएना संधीवरती चालतात. तर आज हरीश साळवे यांनी 2 महत्त्वाचे युक्तिवाद केले. त्यांचं पहिलं असं म्हणणं होतं की जे व्हिएनाचा आर्टिकल 36 आहे, 36 आहे, त्या अंतर्गत हे डिफाईन केलेलं आहे. जर एखादा परदेशी नागरिक जर एखाद्या देशाने त्याला अरेस्ट केली, त्याला अटक केला किंवा ताब्यात घेतली तेव्हा काय प्रोसिजर असतं, त्या अंतर्गत त्यांनी स्पष्ट केलं
की 36 मध्ये जे अंतर्गत कलम होते त्यानुसार जेव्हा कुलभूषण जाधव यांना अटक केली होती, ताब्यात घेतलं होतं, तेव्हा खरं तर कॉन्सुलेट जनरल आहे जे भारताचं पाकिस्तानमधलं कॉन्सुलेट आहे त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. हे व्हिएना संधीनी बंधनकारक आहे. ते कशासाठी अरेस्ट झालेलं आहे, त्यांच्यावरती काय चार्जेस आहे हे देणं बंधनकारक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली हरीश साळवे यांनी की कॉन्सिलर ॲक्सेस जो महत्त्वाचा असतो, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तानमध्ये जर कुलभूषण जाधव आहे तर त्यांना तिथे काही जो का वकील मिळेल तो वकील त्यांना अजूनपर्यंत वकील पण दिलेला नाही. जो वकील दिला तो डुबियस असेल, माहिती नाही, तो पाकिस्ताननीच अपॉइंट केलेला असेल. त्यामुळं हे जे कायदेशीर प्रक्रिया आहे जो त्याला न्याय मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. त्यामुळे मानवाधिकार कायदे आणि हा जो 36 कलम आहे त्याच्या अंतर्गत त्यांना कॉन्सिलर ॲक्सेस द्यावा लागतो. म्हणजे भारतातर्फे जे कायदेतज्ञ आहे त्यांच्याशी बोलू द्यावं लागतं, ते त्यांची बाजू मांडू द्यावं लागतं. मात्र आजपर्यंत 2006 पासून आजपर्यंत तब्बल 16 वेळा भारताने कॉन्सुलर ॲक्सेसचं रिक्वेस्ट केली आहे, मात्र ती त्यांनी मान्य केली नाही. पाकिस्तानने सांगितलेलं की आम्ही आमच्यातर्फे कायदेशीर देतोय, आम्ही पण कायदेशीर बाजू मांडतोय. आणि एकही कॉन्सिलर न देता कुलभूषण जाधव यांना त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्यांच्यावरती जवळपास पाकिस्तानमध्ये अंतर्गत जे काही ब्लास्ट झालेत, अंतर्गत बॉम्बस्फोट झाले, दहशतवादी हल्ले झाले, त्यात जवळपास 1500 मृत्यूचा ठपका त्यांच्यावर ठेवून एकतर्फी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. व्हिएना संधीचं हे उल्लंघन आहे. आणि हरीश साळवे, ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी तोच मुद्दा आज प्रखरपणे मांडला की व्हिएनाच्या ज्या संधी आहेत त्याचं उल्लंघन पाकिस्तान करतो आहे, मानवाधिकाराचं हनन झालेलं आहे. त्यांना कॉन्सिलरचा ॲक्सेस न देता त्यांना एकतर्फी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. त्यामुळं या सगळ्या आता ज्या भारतातर्फे युक्तिवाद आज आहे, 4 दिवस पुढचे ही युक्तिवाद सुरू असणार आहे. मात्र आज प्रखर आणि महत्त्वाचा युक्तिवाद जो पाकिस्तानला नाकारता येणार नाही असा युक्तिवाद आज ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे हेगच्या ठेवलेला आहे. ॲडव्होकेट हरीश साळवे नेमकं काय म्हणालेले आहेत ते एकदा बघूया. आज त्यांनी ती बाजू मांडलेली आहे, बघा. India says that the court would have to decide whether the rule can apply to military courts like the Pakistan military court, and whether courts that do not rise to the standards of due process can be the repository of faith of the kind this court reposed in the American criminal justice system, in Avina and Legrand. Finding itself bereft of any substantive defense, Pakistan has raised a host of issues which do not have any real relevance to these proceedings. मी जातो अभिजित वंजारी यांच्याकडे. काँग्रेसचे नेते आहेत नागपूरचे. अभिजित वंजारी, इकडे युती होते म्हटल्यावरती लागलीच प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय काँग्रेसकडून. ती म्हणजे नांदेडला येत्या बुधवारी 20 फेब्रुवारीला काँग्रेस राष्ट्रवादीची पहिली संयुक्त जाहीर सभा होत्या. त्यामध्ये आघाडीचा प्रचाराचा नारळ फोडतोय. मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील, अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिली संयुक्त सभा काँग्रेसची नांदेडमध्ये होते. काँग्रेस सुद्धा आता प्रचाराला लागते. मला काय वाटतं, काँग्रेसनं पुलवामाच्या हल्ल्यानंतर काही दिवस संयम पाळला, जाहीर सभा घेतल्या नाही, पण त्याच वेळी अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांना मात्र मोह आवरता आला नाही. अगदी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवरती सुद्धा गेले. त्यानंतर आज अमित शहा येत आहेत म्हटल्यावर काँग्रेसनं सुद्धा आता हे ठरवलं की आता सरकारच किंवा सत्ताधारी पक्षच पुलवामाच्या हल्ल्याचं गांभीर्य ओळखत नाही आणि राजकारण करतंय, तर आता आपण सुद्धा बुधवारी पहिली सभा घ्यावी म्हणून ही सभा घेतली जाते आणि प्रचाराचा नारळ फोडला जातोय. नाही, अशातला काही भाग नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे किंवा शरद पवार साहेबांकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी या दोघांची संयुक्त बैठक स्वतः राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी आले होते. त्याच्यामुळे यांची जेव्हा युतीचा पत्ता नव्हता, परंतु आमची आघाडी होणार किंवा आम्हाला करायची आहे हे दोन्ही पक्षाचं ठरलं होतं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तसा होकार दिला होता. म्हणून अनेक वेळापासून त्या ठिकाणी वाटाघाटी आमच्या दोन्ही पक्षाच्या सुरू होत्या. परंतु पुलवामाची जी घटना घडली या ठिकाणी, ती घटना अत्यंत दुर्दैवी घटना घडली आपल्या देशामध्ये. परंतु यांना तो संयम पाळता आला नाही म्हणून आम्ही पाळायचा नाही अशातला भाग नाही. आमचे जे काही प्रोग्राम्स होते, राजकीय जे कार्यक्रम होते, ते आम्ही निश्चितपणे स्थगित केले, ते आम्ही पोस्टपोन केले आणि नंतर आम्ही त्या कामाला लागलो. परंतु एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगावीशी वाटते
की ज्या पद्धतीने भाजप खालच्या स्तराला आलेली आहे, कुठेतरी यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे हे यांना लक्षात आलेलं आहे. 3 राज्यामध्ये जी यांची हाल झालेली आहे, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल, या तिन्ही ठिकाणी यांना जी हाल पत्करावी लागली, तर यांना लक्षात आलं की आपण जी मुजोरी करत होतो ती मुजोरी आता काही टिकणार नाही, मोदींचं नाव काही आता टिकणार नाही, ती लहर टिकणार नाही आणि म्हणून कुठेतरी आपल्याला परत बैसाखी घ्यावी लागेल. म्हणून हे परत त्या शिवसेनेच्या दरवाजावर हे चालले आहे, हे उघडवर दिसते आहे. यांच्या दोघांचं जे वैवाहिक जीवन होतं 5 वर्षाचं, हे कसं होतं साऱ्या जनतेने बघितलेलं आहे. तू मारल्यासारखं करायचं, मी मार खाल्ल्यासारखं करायचं, अशा प्रकारची यांची अवस्था शिकले तो 15 वर्ष त्यांनी तुमचा कारभार संसार बघितला होता. दोन्ही पक्षाचा उद्देश आहे. आता हो पण तुम्ही शिक, म्हणजे तुम्ही शिक, म्हणजे तुम्ही शिकलं म्हणजे तुम्ही ते आत्मसात करता असं तुम्ही कबूल करताय. मला दुसरं म्हणायचं आहे की आता काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी चौकीदार चोर आहे असं संजय राऊत पण आले होते. प्रियंका गांधींची त्यांनी तारीफ केली, राहुलजींची त्यांनी तारीफ केली, सोनिया गांधींची तारीफ केली. असं सगळं असताना सुद्धा भाजपाला या खालच्या स्तरावर यावं लागते आहे. ज्या भाजपाने मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 122 जागा जिंकल्या होत्या आणि तरी आता कॉम्प्रोमाइज करून केवळ 20 जागा वाढवून 145 जागावर लढणार, म्हणजे हा कॉम्प्रोमाइज कशासाठी आहे? तर हा कॉम्प्रोमाइज याकरिता आहे कारण भाजपाच्या नेत्यांनी, शीर्ष नेत्यांनी जे काही आश्वासने या देशातल्या लोकांना दिले ते पाळता आले नाही, ते पूर्ण करता आले नाही आणि म्हणून वाळू सरकलेली आहे. तर आता कसं बसं तरी आपल्याला तेवढं तरी सीट आणता आल्या पाहिजे. याकरिता हा अट्टहास आहे, दुसरं काहीच नाही. परंतु यांचं हे काही युतीचा मधुचंद्र हा काही फार काळ टिकणार नाही. यांचे परत भांडण होणार आहे, परत यांचे लक्तर एकमेकांचे ओढणार आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर काही विश्वास ठेवणार नाही जनता आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ही बहुसंख्य मतांनी, बहुमताने राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडून येणार, याच्यात कुठलाही शंका नाही. ठीक आहे, मी दिनेश दुखंडे यांच्याकडे जातो. दिनेश, ज्या अर्थी आता युतीची अंतिम चर्चा मातोश्रीवरती होणार आहे, नेमकी काय माहिती मिळते? लोकसभेसाठी काय फॉर्म्युला वर्कआउट होऊ शकतो, विधानसभेसाठी काय फॉर्म्युला वर्कआउट होऊ शकतो? कारण 2 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्याही पेक्षा काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते का? जसं की पालघरसाठी शिवसेना आग्रही आहे, तर पालघरच्या बदल्यात मग भाजप कोणत्या मतदारसंघाची मागणी करू शकतं? किंवा असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत. आपण बघितलं की मागच्या वेळेस अशाच एका छोट्या कारणावरून युती तुटली होती. म्हणून ही जी अंतिम चर्चा मातोश्रीवरची आहे त्यामध्ये नेमका कुठल्या वाटाघाटी होऊ शकतात याचा काय अंदाज येतोय? नक्कीच फॉर्म्युला तर नक्की होईल, जागा वाटप सूत्र नक्की होईलच, पण मतदारसंघ त्यांची अदलाबदल हा एक मुद्दा असू शकतो. याआधी शिवसेना पालघर, जळगाव, भिवंडी या 3 जागांपैकी 1-2 जागांसाठी आग्रही होती. पण जी माहिती मिळते त्यानुसार जो एक फॉर्म्युला याआधी ठेवण्यात आला होता की पालघर घ्या, मावळ द्या, जी भाजपच्या ताब्यात असलेली मावळ आहे ती शिवसेनेला देऊन पालघर, शिवसेनेकडून घेऊन पालघर भाजप शिवसेनेला देणं असा एक पर्याय होता. पण पालघर हा तितकासा अनुकूल नाही आहे असं म्हटलं जातं. भिवंडीसाठी सर्वाधिक शिवसेना आग्रही आहे, कारण पालघरचा जर अनुभव बघितला तर पालघरमध्ये थेट लढत ही बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशी होऊ शकते आणि उत्तर भारतीय वोट बँक हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे काँग्रेस एनसीपी आघाडीशी असलेले राजकीय मैत्रीपूर्ण संबंध आणि भाजपमध्ये त्यांचा असलेला एकूण रॅपो पाहता शिवसेनेला या जागेत फटका बसू शकेल अशी एक भीती आहे. त्यामुळे पालघरच्या ऐवजी जर भिवंडी मिळाली तर हा एक आग्रह असू शकतो. तर नेमकी कुठल्या जागा या विधानसभेसाठी सुद्धा असू शकतात, पण विधानसभा हा नंतरचा मुद्दा आहे. याआधी आग्रही मागणी होती की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्र घेतल्या जाव्यात, पण व्यवहारीय दृष्ट्या किंवा यंत्रणांच्या दृष्टीने ते शक्य होत नाहीये. त्यामुळे लोकसभेची निवडणूक होईल आणि त्यानंतर विधानसभा. पण विधानसभेचा सुद्धा फॉर्म्युला आहे तो आत्ताच नक्की करून घेण्याचा मुद्दा असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं असेल ते राज्याचं मुख्यमंत्री पद हे कोणाकडे राहतं यावर बराचसा खल होईल. जी अंतिम बोलणी आहेत ती कदाचित जी कमिटमेंट शिवसेनेला हवी आहे ती आज अमित शहा यांच्याकडून मातोश्रीवरील बैठकीत घेतली जाईल आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरे जातील. यापूर्वी शिवसेनेला भीती होती की 2 निवडणुका एकत्र घ्याव्यात. ही आग्रही मागणी का होती? 2014चा जो अनुभव होता, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे यश भाजपला मिळालं आणि 2014 विधानसभेत
ज्या पद्धतीने दगाफटका किंवा जी युती तुटली तर कदाचित त्याची पुनरावृत्ती यावेळेसही होणार नाही ना, तर एक ठोस कमिटमेंट शिवसेनेला भाजपकडून लागेल आणि त्यासाठीचीच ही अंतिम बोलणी करण्यासाठी आज अमित शहा हे मातोश्रीवर येतील. बाकीच्या काही ज्या कमिटमेंट्स आहेत, ज्या शेतकरी आणि सर्वसामान्यांशी निगडीत जे मुद्दे आहेत त्यावरही एक ठोस भूमिका भाजप राष्ट्रीय नेतृत्वाकडून शिवसेनेला लागेल आणि त्यासाठीच आता मातोश्री सज्ज आहे. काही वेळातच अमित शहा फडणवीसांसह इथे दाखल होतील, त्यांच्यावर भाजपचे नेतेही असतील. पण जे काही ठोस कमिटमेंट असेल ते पत्रकार परिषदेत ऑन रेकॉर्ड येऊ दे, यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर आहे. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज असं पॉलिटिक्सला म्हटलं जातं. पण त्याचबरोबर टायमिंग खूप महत्वाचं असतं. बघा, सत्ताधारी पक्षांमध्ये युतीची चर्चा होते, अंतिम चर्चा होत्या. त्याआधीच राज्याचे राज्यपाल के विद्यासागर राव हे एक नोटिफिकेशन जारी करतात. ते नोटिफिकेशन काय असतं की येत्या 4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन हे नागपूरला होणार आहे. फक्त 2 ओळीचं नोटिफिकेशन आहे, पण ते इतकं महत्वाचं आहे की शिवसेनेचा जो आग्रह होता की दोन्ही निवडणुका एकत्रित घ्या, म्हणजे काय करा तर विधानसभा राज्याची 6 महिने आधी विसर्जित करा. पण आता राज्यपालांचं जे नोटिफिकेशन आलंय त्यातून राज्यातली विधानसभेची निवडणूक ही ठरल्या वेळेस नोव्हेंबर मध्येच होईल हे स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच संकेत असे असतात की अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर नोटिफिकेशन काढायचं असतं पावसाळी अधिवेशनाचं, पण ते आधीच काढलं गेलेलं आहे. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 दिवसांनी म्हणजे 25 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. म्हणजे टायमिंग हे सत्ताधारी पक्षांनी बघा कसं साधलेलं आहे. राज्यपालांचं नोटिफिकेशन सुद्धा शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी वापरलं गेलेलं आहे, अशी ती अंडरलाईन बातमी आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आपण ग्राउंड झिरो आढावा बघणार आहोत, त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. वर्धा लोकसभा मतदारसंघ जो सध्या भाजपकडे आहे. पंतप्रधानांनी ऐनवेळी 2014 मध्ये रामदास तडस यांची उमेदवारी त्यासाठी आग्रह धरला, ते उभे राहिले आणि त्यांनी दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांच्या विरोधातली निवडणूक लढली. आता हा मतदारसंघ आणि त्यांच्या उमेदवारीला घेऊन उलटसुलट चर्चा आणि त्यामुळेच मग या मतदारसंघात आपलं नशीब आजमावाला अनेक जण रिंगणात येऊ पाहतात. त्याविषयीचा हा एक रिपोर्ट आहे. आमचे स्थानिक प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांचा हा वृत्तांत बघा. वर्धा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण गेल्या काही वर्षांमध्ये या किल्ल्याला भाजपने चांगलाच हादरा दिला. हा मतदारसंघ आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपला संधी देत गेलाय. गेली लोकसभा निवडणूक काँग्रेसचे सागर मेघे विरुद्ध भाजपचे रामदास तडस अशी रंगली होती. महत्वाचं म्हणजे सागर मेघे यांनी भाजप सोडून काँग्रेस तर रामदास तडस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला होता. सुरुवातीला अटीतटीची समजली जाणारी लढाई शेवटी एकतर्फी झाली आणि मोदी लाटेत रामदास तडस यांनी सागर मेघेंना तब्बल 2.25 लाख मतांनी धूळ चारली. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक झाली, पण त्यात मोदी लाट ओसरलेली दिसली. 6 विधानसभा जागांचा विचार करता अमरावती जिल्ह्यात मोर्शी, वरुड आणि धामणगाव मतदारसंघ तर वर्धा जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी पुलगाव हे 4 विधानसभा मतदारसंघ मोडतात. विधानसभेत भाजप आणि काँग्रेसला संमिश्र यश मिळालं. म्हणजे मोर्शी वरुडमधून डॉक्टर अनिल बोंडे, वर्ध्यामधून पंकज भोयर आणि हिंगणघाटमधून समीर कुणावार हे 3 भाजपचे आमदार निवडून आले. तर देवळी पुलगावमधून रणजित कांबळे, आर्वीमधून अमर काळे आणि धामणगाव चांदूर रेल्वेमधून वीरेंद्र जगताप हे काँग्रेसचे आमदार निवडून आले. वर्ध्याच्या राजकारणात तेली आणि कुणब्यांचं वर्चस्व आहे, तर आदिवासी, बौद्ध आणि मुस्लिम समाजाची संख्या देखील निर्णायक आहे. अशाच जातीय समीकरणातून वर्धा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती बदलली आहे. जिल्हा परिषद ते नगर परिषदेवर सर्वत्र भाजपने भगवा फडकवलाय. दुसरीकडे दत्ता मेघे यांना मुलगा सागर मेघेंचं राजकीय पुनर्वसन करायचं आहे, त्यामुळे सागर मेघे यांनी भाजपकडे तिकीट मागितलंय.
अशा वेळी सागर बेघेंना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेमुळे जिल्ह्यात कुणबी तेली वाद भडकलाय। त्यातून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। त्यानुसार रामदास तडस दुसऱ्यांदा लढण्याची तयारी करतायत, तर सागर मेघे हे देखील तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत। काँग्रेसच्या तिकिटासाठी चारुलता टोकस आणि भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिजित फाळके हे दिल्ली दरबारी प्रयत्नशील आहेत। भाजप आणि काँग्रेस पाठोपाठ खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार फिल्डिंग लावली आहे। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही जागा मागितली आहे, तर माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सुद्धा आपलं नशीब आजमावण्यासाठी इथं तळ ठोकून बसलेत। युती न झाल्यास सेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांनी लढाईची तयारी चालवली आहे। भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विश्वासार्हतेबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे। त्यात पॉवरफुल नेते दत्ता मेघे यांनी मुलासाठी भाजप दरबारी चालवलेल्या प्रयत्नांमुळे भाजपकडून आयत्या वेळी नवा उमेदवार दिला जाईल अशी चर्चा आहे, तर काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून मोठी स्पर्धा लागली आहे। त्यात जो तो स्वतःचं नाणं वाजवून घेताना वर्धा मतदारसंघात तंबू ठोकून बसलाय। त्यामुळे जोवर अधिकृत उमेदवारांची नावं घोषित होत नाहीत तोवर चर्चेचं पेव काही थांबणार नाही असंच दिसतंय। वर्ध्याहून एकनाथ चौधरीसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज। वर्धाकरांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या अपेक्षा काय, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का, आगामी खासदाराकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि एकूणच वर्ध्यातल्या राजकारणाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे, वर्धाकरांचं मत जाणून घेतलेलं आहे एकनाथ चौधरी यांनी। बघा, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा कौल कशा पद्धतीने आहे आणि एकूणच इथला सामान्य मतदार लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय विचार करतोय हे जाणून घेतोय। अजूनही वर्धा जिल्ह्यात कोणताच विकास झालेला नाही, रोड कामाशिवाय कोणताच विकास आपल्याला बघायला मिळत नाहीये। उद्योगाच्या बाबतीत असं आहे की इथल्या ज्या प्रॉपर कंपन्या असून सुद्धा इथे जे मॅनेजर आहे, HR आहे, जे मोठे मोठे पोस्टचे आहे ते बाहेरचे आलेले आहे। जे इथले ग्रामीण मुलं आहे, जे शहरी भागात राहणारे मुलं आहेत त्यांना जॉबच मिळत नाहीये आणि ते कधी वॅकन्सीचा बोर्डही लावत नाही की इथे एवढ्या जागा वॅकन्सी आहे, एवढ्या फील्डमध्ये आहे, वॅकन्सी लावत नाही। त्यामुळे आम्हाला माहितीच पडत नाही की बा इथे जागा आहे की नाही आहे। त्यामुळे हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे। तरुणांनी मोठ्या प्रमाणात घरपट्ट्यांचा प्रश्न इथे उचलला होता, त्याबाबत काय झालं, तो प्रश्न सुटलाय का? इथे लोकांनी त्याला प्रतिसाद चांगला दिला होता आणि हे इथले जे राज्यकर्ते आहेत यांनी तो प्रश्न सोडवण्यास काय मदत केली? आम्ही असे खूप सारे आंदोलन केले, थेट सेवाग्राम पासून आम्ही दिल्लीपर्यंत सायकलने गेलो, परंतु आम्हाला इथच्या कोणत्याही जनप्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा आम्हाला येऊन भेटले सुद्धा नाही। आम्ही स्वतः आमचा लढा लढलो, शेवटी लढा यशस्वी ठरला, नवीन GR आला। आता आमची मागणी आम्ही रेटून धरलेली आहे, येत्या काळात लवकरच आम्ही आमची मागणी पूर्ण करू। स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये तरुण अजूनही प्रतीक्षा करतोय, विद्यार्थी प्रतीक्षा करतात आहे, काय सांगाल? इथले जे विद्यार्थी आहे त्यांना अजूनही स्कॉलरशिप पूर्णपणे भेटलेली नाही आहे, अजूनही खात्यात पैसे जमा होत नाही आहे आणि खूप साऱ्या गोष्टी अशा की म्हणजे फॉर्म वगैरे सगळे भरून घेते, पासबुक कॉलेज वगैरे शाळेत मागून घेते आणि स्कॉलरशिप खात्यात जमा होत नाही। तसेच सर इथे जे स्कॉलरशिप जे अशी आपण जे म्हणताय का स्कॉलरशिपच्या याच्यावर पूर्ण घोळ चालू आहे। जे कॉलेज आहे हे पूर्ण मंत्री लोकांचे, आमदार लोकांचे आहे आणि ह्या कॉलेजमधून सर आज समजून जा एका कॉलेजमध्ये ॲडमिशन नसतं, ही 4 ठिकाणी ॲडमिशन राहते आणि 4 याच्यावर हे याची स्कॉलरशिप उचलते। ह्याच स्कॉलरशिप घोट असा आहे का जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही। बरेच वर्षापासून याच्यातले जे कॉलेजातले संस्थेतले लोक आहे यातले चांगले कमाई करत आहे आणि त्याच्यावर ते राज्य करत आहे त्याच पैशामधून। विद्यमान खासदार रामदास तडस यांनी इथले स्थानिक मुद्दे जे आहेत, स्थानिक प्रश्न आहेत सोडवले असं वाटतंय तुम्हाला? नाही सर, असं काही वाटत नाही आहे। याचं जास्त पाहिलं तर फक्त रोडचेच काम केलेले आहे आणि त्यानंतर जसं बेरोजगारी झालं तर शेतकऱ्याच्या समस्या झाल्या। आता जसं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं म्हणताय तर 4 एकरामध्ये 4 लाखामध्ये 50,000 25,000 माफ केलं कर्ज। तर बरेचसे असे कास्तकार लोक आहे की त्या समस्यापासून झुंजत आहे आणि मला तर नाही वाटत का कास्तकारबद्दल ह्या सरकारने काही केलं असेल किंवा इच्छा खासदारांनी संसदमध्ये काही बोलले असेल, मला याच्याबद्दल काहीच नाही वाटत। महिलांचे जे प्रश्न आहेत, महिलांच्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? वर्ध्यामध्ये महिलांचे प्रश्न अजूनही कितपत आहेत? महिलाचे सर प्रश्न असे म्हणाल का जसे महिला आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या महिलाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण नाही होत आहे आणि ज्या महिलाच्या बेरोजगारी झालं त्यानंतर महिला आपल्या वर्धेमध्ये क्राईमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि जागोजागी जे समस्या आहे त्या आपण पार पडत आहे। आपल्या ह्या लोकसभेमध्ये फक्त कुणबी आणि तेली ह्या समाजामध्ये का सीट निवडून येते का? कारण बाकी समाजात आहे नाही का? म्हणजे समजलं याच्यामध्ये माई आहे, तेली माई आहे, त्यानंतर बरेचशी जाती आहे, NT आहे, SC आहे,
अशा परिस्थिती जाती आहेत, ह्या जातीमुळे काही आलं नाही का? जसे आता येणारे आपले जे खासदार साहेब आहे यांनी वोट दिलेच नाही का? तसं 4,75,000 काहीतरी वोट त्यांना मिळाले, तर या वोटामध्ये याचा काही अधिकार नाही आहे का? तर सर हे पूर्ण राजकारण जातीवाद चाललं आहे. लोकांसाठी काहीच नाही केलं. एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा. वर्धाकरांचं म्हणणं जे आहे ते कोणत्याही मतदारसंघात आज जा तिथं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मतदारांचं समाधान कोणी कितीही काम केलं किंवा केलं नाही किंवा बऱ्यापैकी केलं, चांगलं केलं तरी समाधान होईलच असं नाही, कारण तो शेवटी मतदार आहे, त्याला चांगलं काम आपल्या मतदारसंघात व्हावं हीच अपेक्षा असते. आपण चर्चा करणार आहोत. मी थेट जातोय रमेश चोपडे यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते नेते आहेत. रमेश चोपडे, रामदास तडस यांना उमेदवारी मिळेल की नाही यावरनं तुमच्या भाजप पक्षामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या पातळीवरती जोरदार चर्चा आहे. असं का आहे? म्हणजे विद्यमान खासदार आहेत, त्यांना तर डोळे झाकून उमेदवारी दिलीच पाहिजे पक्षानं, मग अशी संभ्रमाची भाषा का? असा संभ्रम का? संभ्रम हा कोण निर्माण करते हा प्रश्न आहे. कारण पक्षश्रेष्ठी हे ठरवणार आहे कोणाला उमेदवारी द्यायची. शेवटी भारतीय जनता पक्षाने गेली 5 वर्षात जी काही कामं केलेली आहेत वर्धा जिल्ह्यात, मला वाटते गेल्या 50 वर्षात जे कामं झालेले नाही ते कामं त्यांनी केलेली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जलशिवार योजना ही अत्यंत उपयोगी अशी योजना तिथे राबवलेली आहे. त्याचबरोबर माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून वर्धा ते नांदेड, नागपूर वर्धा नांदेड हा एक 4 लेन रस्ता सुरू केलेला आहे आणि ते काम पूर्णत्वात आहे. त्याचप्रमाणे तिथे पोर्टचंही निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी वर्धा ते यवतमाळ ही रेल्वे लाईनचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं गेली कित्येक वर्षापासून जे कामं झालेली नव्हती ते कामं, विकासाची कामं तिथे केलेली आहेत. शेवटी भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या बाजूने उभा आहे. शेवटी तिथे कुणबी तेली हा वाद भारतीय जनता पक्षात नाही असं मला वाटते. कारण मागच्या निवडणुकीत कुणबी बहुल असतानाही तेली समाजाचा व्यक्ती निवडून दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की जनतेला हा जातीवाद नको आहे, जनतेला विकासाची कामं पाहिजे आहे. आणि त्यामुळे रामदास तडस होतो किंवा पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तो उमेदवार त्याच्या पाठीमागे जनता उभी राहील असा माझा विश्वास आहे. जे कामं या क्षेत्रात झालेली आहेत ती भूतन भविष्य कामं झालेली आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत अभिजित वंजारी आहे. अभिजित वंजारी, भाजपमध्ये जो तुम्ही पाठवलेला मेगा फॅक्टर आहे त्यामुळे संभ्रम निर्माण होतो असं भाजपचे नेते म्हणतात की मेगा फॅक्टर काही केल्या स्वस्त बसू देत नाही भाजपला. आणि मग ते अधूनमधून अशी चर्चा येते की दत्ता मेघे आपल्या मुलासाठी म्हणजे सागर मेघेसाठी तिकीट आणू पाहतायत आणि ते तिकीट आणतीलच. मग रामदास तडस यांच्या तिकिटाचं काय, त्यांना पुन्हा ती दिली जाईल की नाही, पुन्हा मग जातीय समीकरण बघून पुन्हा यावेळेस एकूणच देशात भाजपची परिस्थिती थोडीशी मागच्यासारखी नाही आहे. म्हणजे तेव्हा मोदी लाट होती, आता मोदी लाट ओसरलेली आहे. अशा वेळी पुन्हा कुणबी उमेदवार दिला पाहिजे. हा जो मेगा फॅक्टर आहे हा भाजपला स्वस्त बसू देत नाही. तुम्हाला चांगला अनुभव आहे. मला अनुभव याच्यातला प्रश्न नाही. मागच्या वेळी सागर मेघे जेव्हा वर्धा लोकसभामध्ये उभे होते, काँग्रेसचे उमेदवार होते, तेव्हा मी सुद्धा त्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो होतो. वर्धेमध्ये अनेक वेळा आम्ही लोक प्रचारासाठी जात असतो. परंतु आता त्यांना उमेदवारी मिळणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे याचं उत्तर रमेश चोपडे देऊ शकतील, मी देऊ शकणार नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा हा आहे की विदर्भातल्या ज्या 10 लोकसभेच्या सीट आहेत त्या 10 लोकसभेच्या सीटपैकी सगळ्यात शुअर मानणारी सीट जर कुठली असेल आज तर ती वर्धा लोकसभा आम्ही बांधतो काँग्रेससाठी. याचं कारण असं की त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे लोकांच्यामध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये रोष आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने या लोकांनी आश्वासन दिले होते, स्थानिक भाजपाचे नेते असतील किंवा मग राज्याचे नेते असतील, या सर्व नेत्यांनी जे आश्वासन दिले त्याची पूर्तता केली नाही. कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही की जे काही योजना सांगतात किंवा जे काही हायवे किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर सांगतात त्या हायवेचा, त्या 4 लेनचा सर्वसामान्य जनतेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, शेतकऱ्यांचा संबंध नाही. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय मिळालं, ज्याला पारंपरिक शेती करायची आहे, ज्याला शेतीवर ज्याचं जीवन व्यतीत करायचं आहे, ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर होणार आहे, त्याला कुठलाच फायदा झाला नाही.
त्या ठिकाणी पाण्याची काही लेवल खूप काही वाढली नाही, त्याच्यामुळे जलयुक्त शिवार सुद्धा हे फेल झालेला आहे आणि म्हणून यांनी मान्य करायला पाहिजे. आणि यांनी खास कर 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व नेते तुम्ही आठवा, यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू जो होता तो केंद्रबिंदू जो होता तो केवळ आणि केवळ महागाईवर होता. आणि यांनी असं दर्शवलं होतं की काँग्रेसने महागाई लोकांवर लाथी थोपवली आणि नंतर मग 2014 नंतर आज 4.5 वर्षामध्ये यांनी ती महागाई कमी करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. उलट आमच्या काळामध्ये 432 वरचं सिलेंडर असेल ते आज 1032 झालं. आमच्या काळामध्ये जो काही हमीभाव मिळत असेल शेतकऱ्यांना तो तरी तुम्ही दिला का? जे हमीभाव तुम्ही लोकांना सांगितले होते ते हमीभाव सुद्धा देऊ शकले नाही. आणि जी काही कर्जमाफी ती दाखवलेली आहे ती फार्स आहे, ती केवळ फार्स आहे. अभिजित वंजारी थेट मुद्द्यावर येतो. अभिजित वंजारी, काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली आहे का? जी नावं चर्चेत येतात त्यापैकी तुम्ही कौल कोणाला द्याल? नाही झाली जरी नसेल आम्ही चालतोय टोकस. बरं ठीक आहे. चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळावी असं तुम्हालाही वाटतंय. मी जातोय धनराज वंजारी यांच्याकडे. धनराज वंजारी, मला एक थेट प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की तुम्ही राज्यातले माजी पोलीस अधिकारी आहात, यानं त्या कारणानं तुम्ही टीव्हीवरती नेहमी झळकत असतात आणि गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही मुंबईपासून दूर गेलेला आहात. आमच्या चर्चेतही तुम्ही आता नेहमी सातत्याने काही येत नाही आहात. तर वर्ध्यामध्ये तुम्ही ग्रासरूटला आता काम करताय, कारण तुम्हाला सुद्धा ही निवडणूक लढवायची असं तुम्ही जाहीर केलेलं आहे. अशा वेळी वर्ध्यातलं चित्र तुम्हाला काय दिसतंय? राष्ट्रीय पक्षाचं तिकीट तुम्हाला नाही मिळालं तर अपक्ष लढण्याची तयारी आहे का? या ठिकाणी मी एक 4-5 महिने जो डेरा टाकून आहे तो शब्द वापरला आहे की माझी पोलीस अधिकारी डेरा टाकून. ठीक आहे, इथे माझं एक ऑब्झर्वेशन आहे की ही आपली संविधानिक लोकशाही प्रतिनिधिक स्वरूपाची आहे. प्रतिनिधीला किमान 2 गोष्टी असाव्या लागतात: स्थानिक प्रश्नाची जाण आणि ती प्रश्न संसदेत मांडण्याची क्षमता. ग्राउंड लेवल मी जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो, बहुतेक कॉलेज आणि स्कूलच्या स्टुडंटशी बोलतो, तेव्हा त्यांना असं मत त्यांचं झालेलं आहे की इथलं जे आमचं स्थानिक नेतृत्व आहे जे संसदेमध्ये गेलेलं आहे त्यांना हे दोन्ही गोष्टी जमत नाही. मग होतं काय की छोटे मोठे कार्यक्रम, मग जशी आता एक ट्रेन निघालेली आहे तिला वरूडला एक थांबा द्यायचा आणि मोठा कार्यक्रम करायचा, लाखो रुपये खर्च करून आणि त्याची पब्लिसिटी करायची. म्हणजे हे जे तंत्र आहे राजकारणातलं ते आता जनतेच्या लक्षात यायला लागलंय. रोडची कामं म्हणाली, माझं प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन आहे. आजच मी मोर्ची वरुड रोडने येत होतो. वरुड हिंगणघाट घ्या, वर्ध्यापासून नागपूर घ्या, वर्ध्यापासून देवळी घ्या, वर्ध्यापासून आर्वी घ्या, एकाही रोडचं काम पूर्ण झालेलं नाही. सर्व रोड उकरून ठेवलेले आहेत आणि विकास करतोय हे सांगतात आणि कोणी बोललं त्याच्या विरुद्ध तर तुम्ही मग विकासाच्या विरोधी हा असा जो काही सूर सत्ताधारी पक्ष घेत आहे त्याच्यामुळं जनमानस हा सर्वसाधारणपणे नाराज झालेला आहे. या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, लोकांना स्कॉलरशिप गेलेले आहेत, ऍडमिशन्स मिळत नाही, महिलांचा वर अत्याचाराचा प्रश्न आहे, रोडचे ऍक्सिडेंट जर तुम्ही विचारा तर तुमच्या लक्षात येईल विकास आहे की बकास आहे. अशा वेळी आपण हा विचार करूया की जे कोणी पक्ष आता नवीन चेहरा देण्याच्या तयारीत आहे त्यांना कशा प्रकारचा चेहरा दिला पाहिजे. जातीय समीकरण कुंडी आणि तिली एवढीच नाहीये, हे फार चुकीचं समीकरण आहे. या मतदारसंघाच्या बद्दलचं आशिष तुला सांगतो, या मतदारसंघामध्ये जे खरे निर्णायक लोक आहे ते धनगर समाज आहे, गोवारी समाज आहे, या ठिकाणचा फासे पारधी आणि आदिवासी समाज आहे, या ठिकाणचा आपला कुस्ती आणि हल्ला समाज आहे. यांना तुम्ही विचारात घ्या, आदिवासी विचारात घ्या आणि मुस्लिम सुद्धा तुम्हाला यावेळी विचारात घ्यावे लागतील. कारण बहुजन आघाडी जी वंचित बहुजन आघाडी आहे त्याच्यामध्ये एक एल्गार प्रकारचा एक आवाज येतो आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी या लोकांनी सुद्धा बरंचसं इम्प्रेशन या ठिकाणी तयार केलेलं आहे. माझं एक प्रांजळ मत आहे, या वर्षी ही सगळी परंपरेने चालणारी पक्षांतर्गत समीकरणं बदलणार आहे आणि जनता नव्या पद्धतीने नव्या विचार करून त्यांचे नवे प्रतिनिधी शोधायच्या तयारीत आहे. हा संदेश संपूर्ण मतदारसंघातून आज तरी मिळतोय, उद्याचं चित्र माहित नाही. ठीक आहे, शेवटी मी विनोद राऊत यांच्याकडे जातो, कारण त्यांचं मत ते मुंबईत राहत असले तरी वर्ध्यात पडतं. त्या अर्थानं मतदार म्हणून मी तुम्हाला विचारतोय विनोद राऊत की खरंच जसं आता धनराज वंजारी म्हणाले की नेहमीची जी ठोकळेबाज समीकरणं असतात ती गळून पडतील अशी काही शक्यता दिसते. कारण त्यांनी ज्या मतं निर्णायक आहेत, जी मतं
ज्यांचा उल्लेख केलेला आहे, आपण आपल्या वृत्तांतामध्ये सुद्धा म्हटलेले आहेत की निर्णायक मत आहेत, त्यांचा विचार झाला पाहिजे. अशी नक्कीच मला असं वाटतं की हा मतदारसंघ कधी काळी सुरुवात कमलनयन बजाज राहुल गांधीचे वडील यांनी केलं. रामचंद्र घंगारेपासून तर वसंत साठेसारखे मोठे प्रभावी जे अभ्यासू म्हणतो त्या लोकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आणि रामटेक नंतर दत्ता मेघे जे वर्ध्यात दाखल झाले त्यानंतर 15 वर्ष झालंय राजकारण कुठेतरी दत्ता मेघे परिवार यांच्या आजूबाजूला फिरतंय. आणि अभ्यासू नवीन नेतृत्व नवीन चेहरे या सगळ्या मतदारसंघामध्ये नाही. मला असं वाटतं की पहिल्यांदा हे आपण जसं लिहिलंय डेरे दाखल झाले आहेत, मला असं वाटतं की वेलकमिंग आहे. अगदी वंजारी सारखे अभ्यासू पोलीस अधिकारी असेल, सुबोध मोहिते सारखा जो केंद्रीय मंत्री जो अभ्यासू चेहरा होता तो तिथे आलाय. नवीन दमाचे जर म्हटलं तर अभिजित फाळके जो भूमिहीन संघर्ष वाहिनीचा तरुण चेहरा आयटीचा तो इथं आला. मला असं वाटतं की माझ्या बाजूने एक आणखीन नाव जोडू शकतो, म्हणजे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांची उमेदवारी जर का उद्या भाजपनं जाहीर केली तर. लेफ्टनंट निंबोरकर सर हे वर्ध्याचे आहे, सर्जिकल स्ट्राईकचे हिरो आहेत. अनेक वर्धेकरांना ते माहिती नसतील कदाचित, त्यांचं योगदान मोठं आहे. कदाचित हे वर्धेकरांना कळलं तर त्यांची जी उमेदवारी आहे सगळ्यात महत्त्वाची असू शकते आणि त्याला विरोध पण असू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर जवळपास 15 वर्षानंतर वर्धा मतदारसंघामध्ये काही नवे चेहरे आले आहेत जे अभ्यासू आहेत, विविध क्षेत्रामधली त्यांची मास्टरी आहे. आणि मला असं वाटतं वेलकमिंग पिक्चर असेल. आता दत्ता मेघे गुरु चेल्यांची सध्या वॉर सुरू आहे. सध्या दत्ता मेघे हे रामदास तडसांचे गुरु आहेत, गुरु चेल्यामध्ये वॉर सुरू आहे. आणि दत्ता मेघे जे रामदास तडसा आहे ते तर पैलवानच आहे. त्यामुळे आता हा जो डाव आहे तो कोण कोणाला चितपट असं तरी वर्ध्याची सोडवणूक ही घराणेशाहीतून झाली पाहिजे असं मतदारांना वाटलं तर त्यात नवल वाटू नये. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.